आहे। आपलं हे निळकंठेश्वर मंदिर भातसई आणि या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त आपण हा उत्सव आयोजित करत असतो। त्या निमित्ताने या ठिकाणी आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं। मग सकाळी शिवपूजन अभिषेक झालं, काकड आरती झाली पहाटे, त्याच्यानंतर या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला। त्याचप्रमाणे या ठिकाणी आता आपण प्रवचन आयोजित केलेलं आहे, नंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित आहे। संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी कीर्तन आयोजित केलेलं आहे आणि उद्या या ठिकाणी काल्याचं कीर्तन आपण आयोजित केलेलं आहे। अशा प्रकारे हा उत्सव या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। खरं तर मागच्या वर्षी सुद्धा ह्या वेळेला आपला आशीर्वाद या ठिकाणी मला लाभला होता, नीलकंठेश्वराची कृपा, आणि त्या कृपेने आपण या ठिकाणी प्रवचन केलं होतं, प्रवचन श्रवण झालं होतं आपल्याला, बरं का। ह्या वर्षी थोडस भातसई गावावर दुःखाचं सावट आहे, नाही का। आपल्या गावातील जवळजवळ 2-3 व्यक्ती आपल्याला काही दिवसांपूर्वीच सोडून गेल्या, त्यांचं देहावसन झालं आणि काही परिवारांवर, ग्रामस्थांवर एक दुःखाचं सावट असल्या कारणाने धर्मकार्य जे आहे ते झालं पाहिजे, देवकार्य जे आहे ते झालं पाहिजे, या उद्देशाने तो दुःख थोडस बाजूला ठेवून आपण या ठिकाणी हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। खर तर सगळ्या गोष्टीला पर्याय आहे, सगळ्या गोष्टीला बदली माणसं चालतात। बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तिथे बदली माणसं चालतात, पर्याय आहे, बरं का। आता आपल्यालाही अनेक वेळा अशी प्रचिती येत असते की अशा प्रकारे काही नियोजन केल्यानंतर, कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर, भले घरचं जरी कार्यक्रम असेल, हा तर संपूर्ण गावाचा कार्यक्रम आहे, पण घरचं जरी काही वेळेला कार्यक्रम असेल तरी सुद्धा त्या घरातून एखाद्या व्यक्तीचं जाणं होत आहे, म्हणजे त्याला पर्याय नाही, त्याला पर्याय नाही, बरं का। दुसरं, त्या ठिकाणी बदली माणूस चालत नाही आणि जे आहे एक दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नाचतंय, नाचणारच आहे, जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे। जो माणूस कधीही या नीलकंठेश्वर शिवालयामध्ये, मंदिरामध्ये आला नसेल, येणार नाही असा पण केला असेल, कदाचित कोणीही असू द्या, कसाही असू द्या, त्याला महादेवापर्यंत जावंच लागतंय, त्याला महादेवाच्या मंदिरात जावंच लागतंय। शेवट कुठे आहे बरं आपला? एकदा मृत्यू झाला ना, एकदा माणूस आपण म्हणतोय निघून गेला, पण शेवटची भेट शेवटी तिथेच आहे ना बाबा। आणि म्हणून पर्याय नाही, बदली नाही, आणि जे सत्य आहे ते आपण स्वीकारावं, म्हणून महादेव स्मशानवासी आहेत, म्हणून महादेव स्मशानवासी आहेत। आम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर जसं दर्शन घेतो, नतमस्तक होतो, पाया पडतो, नम्रता आमच्या अंगी त्या ठिकाणी आम्ही दाखवतोय, जाणवते। कधीतरी त्या स्मशानात गेल्यानंतरही हात जोडले पाहिजेत ना बाबा, नाही का, नम्रता पाहिजे। महादेवाचं मंदिर आहे ते, आणि असं म्हटलेलं आहे, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे। जिवंतपणी पण जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे। कोणी सांभाळत नाही ना, देव सांभाळत असतात शेवटच्या श्वासापर्यंत। सगळ्यांनी साथ सोडली, चितेवर जळणाऱ्या एकट्या माणसाला साथ असते त्यावेळेला महादेवाची, तिथे सुद्धा महादेव त्याच्याकडे लक्ष देत असतात। शिवपुराणामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत, त्या ठिकाणी अनेक प्रकारचं मार्गदर्शन तुम्हा आम्हाला केलेलं आहे। खरं तर आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचं जर असेल तर आम्ही शिव महापुराण, शिवपुराण श्रवण केलं पाहिजे, शिव महापुराण, शिवपुराण श्रवण केलं पाहिजे। कारण संपूर्ण विश्वाचं जे मूळ तत्व आहे ना, ते मूळ तत्व त्या ठिकाणी मांडलेलं आहे बाबा। संपूर्ण विश्वाचं मूळ तत्व, संपूर्ण सृष्टीची निर्मिती, संपूर्ण सृष्टीची निर्मिती।
हे नंतर निर्माण झालेलं आहे सगळं. पंचभूतांपासून संपूर्ण जग जे तुम्हाला दिसतंय हे सगळं नंतर निर्माण झालेलं आहे. पहिलं जे आहे ते महत्त्व, महद्भूत, अर्थात पाचही भूतांना निर्माण करणारं ते महत्त्व, ते महद्भूत नवे नवे संपूर्ण सृष्टीची ज्या देवापासून, ज्या ईश्वरापासून निर्माण झालेला आहे तो देव म्हणजेच महादेव आहे. महादेव का नाव बरं? महादेव नाव का? सगळ्या देवांची निर्मिती तिथून आहे. सगळ्या देवांना सामर्थ्य तिथून आहे. सगळ्या देवांना सामर्थ्य तिथून आहे. त्या देवाकडे ज्या वेळेला सृष्टी रचनेचा संकल्प झाला त्यावेळेला तो संकल्पच म्हणजे आदिशक्ती महामाया पार्वती माता आहे, नाही का बाबा? कारण ज्या पद्धतीने आम्ही संसार करत असताना एक पुरुष संसार करू शकत नाही किंवा एकच स्त्री संसार करू शकत नाही. आम्हाला संसाराचा जर आम्ही विचार केला तर स्त्री जेवढी महत्वाची आहे तेवढं पुरुष महत्वाचा आहे, जेवढा पुरुष महत्वाचा आहे तेवढी स्त्री महत्वाची आहे. तसं ह्या सृष्टीची रचना करण्याकरिता मूळ ब्रह्म जे आहे ना, जो महादेव आहे ना, त्याच ठिकाणी सृष्टी रचनेचा संकल्प झाल्यानंतर सृष्टी रचनेसाठी त्या देवापासूनच महामायेची निर्मिती आहे. अर्थात त्या देवाचाच एक दुसरा भाग म्हणून आदिशक्ती महामायेकडे बघितलं जातंय. म्हणून आपण कधीतरी एक प्रतिमा पाहायला मिळते बघा, अर्धनारी नटेश्वर, नाही का? एक बाजूला भगवान महादेव आहेत आणि एक बाजूला पार्वती माता आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? अर्धनारी नटेश्वर. पुरुषाला कार्य करण्यासाठी प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. ब्रह्माला कार्य करण्यासाठी महामायेचा आधार घ्यावा लागतो. शिवाला कार्य करण्यासाठी शक्तीचा आधार घ्यावा लागतो. ती शक्तीच म्हणजे ती आदिमाया आहे. ती शक्ती म्हणजेच आदिमाया आहे. तसं संपूर्ण सृष्टीची निर्मिती करण्यासाठी मग महादेवांनी काय केलं? आदिमायेची निर्मिती केली. तिथेच एक तत्व, एक भाग, एक त्याच देवाचं सामर्थ्य म्हणून त्या ठिकाणी ते कार्य करत असतंय. आता अनेक पुराणामध्ये, अनेक शिवपुराणामध्ये, शिव महापुराणांमध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. भगवंताला अनेक वेळा अवतार घ्यावा लागलेला आहे ना बाबा, नाही का? अनेक वेळा अवतार घ्यावा लागलेला आहे. त्या ठिकाणी अनेक वेळा देवाला कार्य करावं लागलेलं आहे. वेगवेगळी रूप धारण करावी लागलेली आहेत. वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंताला यावं लागलेलं आहे. उद्देश मात्र आपण कुठल्याही पुराणाचा जरी अभ्यास केला बरं का, आणि कुठल्याही शास्त्राचा अभ्यास केला तरी उद्देश काय आहे? धर्माचं कार्य, दुष्टांचा नाश आणि भक्ताचं रक्षण. पूर्ण शिवपुराणाचा अभ्यास करा तुम्ही, शिव महापुराणाचा पूर्ण अभ्यास करा. कितीतरी कथा आलेल्या आहेत तिथे, कितीतरी कथा आलेल्या आहेत. उद्देश तीनच तुम्हाला पाहायला मिळतील. एक धर्मकार्य, दुसरं दुष्टांचा नाश आणि तिसरं म्हणजे भक्ताचं रक्षण. काय म्हणतात भगवंत? ज्या वेळेला आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेचा संवाद आणि भगवान महादेवांचा संवाद, त्या संवादातून हे निर्माण झालेलं आहे सगळं ज्ञान. ही पुराण, शास्त्र, जे वाङ्मय तुम्हाला पाहायला मिळतंय, ज्ञान, हे सगळं कुठून निर्माण झालंय? महादेवांचा आणि पार्वती मातेचा संवाद, बरं का? सूतजी शौनकांना सांगतात ना, नाही का? त्या ठिकाणी वर्णन करतात. कार्याकारण माता आहेत, कार्याकारण पार्वती माता आहेत. खरं तर महादेवांना, भगवंताला आम्हाला सर्वांना उपदेश करायचा आहे, सर्वांना उपदेश करायचा आहे. ज्या वेळेला गीता तत्व सांगत असताना, अर्थात त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करत असताना भगवान अर्जुनाला मार्गदर्शन करतात. आणि ज्या वेळेला ज्ञानकर्म संन्यास योग सांगायची वेळ आली त्यावेळेला भगवान अर्जुनाला सांगतायत, हा योग मी सहसा कोणाला सांगितलेला नाही, सांगत नसतो. मग तिथे अनेकांचा उल्लेख केलेला आहे. खरं तर आपल्या माता पित्याचाही उल्लेख केलेला आहे, त्यांना सुद्धा मी सांगितलेलं नाही. मग पूर्वी हा योग मी सूर्याला सांगितलेला, भगवंत म्हणतात, पूर्वी हा योग मी सूर्याला सांगितलेला, सूर्याने मनुला सांगितलेला, मनुने इक्ष्वाकाला सांगितलेला, आणि तोच योग आज मी तुला सांगतो. बघा, हा ज्यांची जन्म तारीख माहिती आहे, ज्यांच्या बरोबर आपण राहतोय, सगळं काही कार्य करतोय, ते आपल्या बरोबर राहतात, सगळं काही कार्य करतात.
कधीतरी त्यांनी आपल्याला जर असं सांगितलं, जे आपल्या मनात येईल ना तसंच अर्जुनाच्या मनात आलं, देवा माझ्याकडच्या असलेल्या भ्रमाचं निरसन करा, माझ्याकडे भ्रम येईल असं काही सांगू नका. भगवंत म्हणतात का, देवा तुमची जन्मतारीख मला माहिती आहे, आपलं राहणं वागणं जगणं सगळं आपलं एकत्र, मी पाहतोय डोळ्यामध्ये काय आहे ते. सूर्य कधीचा, मनु कधीचा, इक्ष्वाकू कधीचा, आपण कधीचे. आणि मग ती ओळख करून देताना भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मश्य. अर्जुना, जेव्हा जेव्हा मी धर्म कार्य करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी अनेक अवतारामध्ये येत असतो ना, तेव्हा तेव्हा तूही माझ्या बरोबर असतो. फक्त फरक आहे अंतर्ज्ञानातून मला कळतंय, तुला प्रत्येक वेळेला ती जाणीव करून द्यावी लागते. जसं हे तत्व, हे ज्ञान निर्माण होण्यासाठी निमित्त मात्र अर्जुन आहे. खरं तर भगवंताला उपदेश कोणाला करायचा आहे? आपल्याला उपदेश करायचा आहे. त्या ठिकाणी मस्त माऊली एक दृष्टांत देतात बघा. कार्यकारण अर्जुन आहे, उपदेश कोणाला? आपल्याला. काय दृष्टांत देतात माऊली? गाय वासरासाठी दूध देते, कारण वासरू असलेलीच गाय दूध देते. गाय वासरासाठी दूध देते म्हणण्यापेक्षा वासरू असलेलीच गाय दूध देते. कोणासाठी? वासरासाठी. पण आपलीही भूक भागते ना, आपल्यालाही त्याचा फायदा होतो की नाही, आपल्यालाही ते प्राप्त होतंय की नाही. तसं अर्जुन जरी निमित्त असेल तरीही ते मार्गदर्शन आम्हाला करायचं आहे. शिव महापुराण किंवा शिवपुराण कथा जर तुम्ही श्रवण करत असाल तर भगवान महादेव आणि त्या ठिकाणी पार्वती मातेचा जो संवाद आहे, पार्वती माता कार्याकारण आहे. खरं तर भगवंताला आम्हाला उपदेश करायचा आहे, आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे, आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. आणि म्हणून ह्या मार्गदर्शनाची गरज आम्हाला प्रत्येकाला आहे, कारण प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार करून घेणारी कथा, प्रत्येकाचा जीवनाचा खऱ्या अर्थानं मार्गदर्शन व्यवस्थितरित्या सर्वांना ते आत्मज्ञान प्राप्त करून देणार जे काही सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य त्या ठिकाणी भगवंताने वर्णन केलेलं आहे. बरं, कथा अनेक आहेत. पहिली गोष्ट आम्ही एवढी स्मरणात ठेवली पाहिजे, कथा आमच्या व्यथा घालवण्यासाठी असतात. व्यथा निर्माण व्हाव्यात म्हणून नाहीत, बरं का. कथा आमच्या व्यथांचं निवारण करण्यासाठी आहेत, व्यथा निर्माण व्हाव्यात म्हणून नाहीत. आता व्यथा कधी निर्माण होतात तर बघा, काही पुराणांमध्ये कथा त्याच आहेत, भाग वेगवेगळे आहेत. माझ्यापेक्षा ज्ञानी माणसं या ठिकाणी बसलेले आहेत बाबा, माझ्या वयाचा एवढा परमार्थ तुमचा आहे, बरं का. 30 ते 40 वर्ष परमार्थ करणारी माणसं या ठिकाणी, ग्रंथ वाचन करणारी माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. ज्ञानी आहात तुम्ही, खूप माझ्यापेक्षा मोठे आहात. एक विषयाला स्पर्श करायचं म्हणून या ठिकाणी आपण एक विचार करतोय की अनेक ग्रंथ आहेत, अनेक पुराण आहेत, सर्वांमध्येच कथा सारख्या नाही आहेत. काही कथा त्याच पद्धतीच्या आहेत, पण थोडं काही चेंजेस आहेत, काही बदल आहे कथेमध्ये. मग ज्या वेळेला आम्ही एखादा पुराणाचा अभ्यास करतोय, एखाद्या शास्त्राचा अभ्यास करतोय, एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करतोय, त्यावेळेला ती कथा श्रवण केल्यानंतर, वाचल्यानंतर एखादी वेगळीच कथा आम्हाला श्रवणाला मिळते त्याच कथेला धरून. तिसरी वेगळीच कथा आम्हाला ऐकायला मिळते, वाचायला मिळते. मग अशा एकाच विषयाला धरून ज्या वेळेला मी वेगवेगळ्या प्रकारच्या कथा श्रवण करतोय ना, त्यावेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये भ्रम निर्माण होत असतो, बरं का. शिवपुराण असेल, शिव महापुराण असेल, आपण घरी वाचत असतो, कथा नेहमी ऐकत असतो. आणि आज नुसतं तुम्ही युट्यूबला सर्च जरी केलं तरी तुम्हाला कथा सगळ्या ऐकायला मिळतील, सगळ्या कथा ऐकायला मिळतील. आणि त्या कथा जर सांगायला गेलं तर 1-1.5 तास आहे का, पुरेल का बाबा? मग आपल्याला काय करायचंय, मंथुनी तैसे घे, जेणेकरून आपल्या व्यथा कथ्या कशा जातील याचा विचार आपल्याला या ठिकाणी महादेवांच्या कृपेने करायचा आहे, बरं का.
आता काय होतंय माहिती आहे का? शिवपुराणामध्ये एक कथा आलेली आहे, शिव महापुराणामध्ये एक कथा आलेली आहे, तीच कथा शिवलीलामृतामध्ये आलेली आहे. जवळजवळ ह्या सगळ्या नाही का बाबा एकमेकीला धरून कथा आहेत सगळ्या, बरं का. आणि त्या कथा काही गुरुचरित्रामध्ये आलेल्या आहेत, बरं का. आता ज्या वेळेला शिवपुराण आपण वाचतो त्यावेळेला त्या ठिकाणी उल्लेख केलेली ती कथा, शिव महापुराण वाचतो त्यावेळेला त्या ठिकाणी उल्लेख केलेली ती कथा, आणि शिवलीलामृतामध्ये जेव्हा वाचतो त्यावेळेला त्यामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केलेली ती कथा. एक रावणाचाच उदाहरण जर आपण घेतला आणि रावणाचीच कथा जर बघितली आत्मलिंगाची, बरोबर का. रावणाला जे महादेवाने आत्मलिंग दिलेलं आहे, खरं तर महत्वाचा विषय काय माहितीये का बघा. हा महादेवाला दुसरं नाव आहे आशुतोष, नाही का बाबा. आशुतोष म्हणजे कमी साधनेमध्ये, कमी उपासनेमध्ये प्रसन्न होणारा देव आशुतोष. कमी साधनेमध्ये, कमी उपासनेमध्ये प्रसन्न होणारा देव म्हणजे आशुतोष, बरं का. भक्तीचे अनेक प्रकार आहेत, शिव महापुराणामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. अनेक प्रकार आहेत भक्तीचे, पण मुख्य प्रकार 9 सांगितलेले आहेत. 9 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य संख्य, आत्मनिवेदन, अशा प्रकारे ते 9 प्रकार आलेले आहेत भक्तीचे. आता हे सगळं आम्ही श्रवण करतोय म्हणून आपल्याला कळतंय, नाही का. श्रवण करणं ही भक्ती आहे, ऐकणं ही भक्ती आहे. नवे नवे भक्तीला सुरुवातच ऐकण्यापासून होते, श्रवणापासून होते. भक्तीला सुरुवात श्रवणापासून होते. आमच्या जीवनामध्ये ऐकण्याला किती महत्व आहे ते त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, बरं का. त्या ठिकाणी मांडलेले ऐकण्याला किती महत्व आहे, आम्हाला श्रवणाला किती महत्व आहे, ऐकणं किती महत्वाचं आहे. आमच्या नेहमीच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभव येत असतो, काही वेळेला अनेक वेळेला ऐकायला मिळत असतंय. काय, एखादे मुलाचे वडील त्या मुलाचं वर्तणूक बघितल्यानंतर बोलत असतात, आमचा मुलगा तसा नव्हता. लोकांच्या मुलांचं ऐकून बिघडला. कितीतरी वेळा आपल्याला असं ऐकायला मिळतंय, बरोबर आहे की नाही. एखादी माय माऊली पण बोलते ना, माझा मुलगा तसा नव्हता, माझ्या शब्दाच्या पलीकडे जाणारा नव्हता, पण जिथून लग्न झालं ना तिथून तो ऐकून बिघडला. कोणाचं? आपला विषय काय माहितीये का? ऐकणं, श्रवण करणं. ऐकून बिघडला. एक तरी बाप मला असा दाखवा तुमच्या गावात का आमच्या गावात का पंचकृषीमध्ये असा बोलणारा आहे का? अख्ख्या आळीची पोरा चांगली होती, एक पण असा वाईट नव्हता, पण अख्खी आळी माझ्या पोरामुळे वाईट झाली, वाया गेली, असे बोलणारा कोणी आहे? जरी गेली असेल तरी तो तसा नाही बोलणार. तो बोलताना असाच बोलतो, माझा मुलगा चांगला होता, आळीतल्या पोरांच्या मुळा त्यांचा ऐकून बिघडला. बरं ठीक आहे, आपला विषय काय माहिती आहे का? ऐकून मनुष्य बिघडतो एवढं आम्हाला माहिती आहे. आम्ही ऐकलेलं आहे, नवे नवे पाहतोय सुद्धा. काही वेळेला ऐकून मनुष्य बिघडतोय. ज्या वेळेला एखादा शेजारचा माणूस शेजाऱ्याकडे जातो आणि त्रयस्थाविषयी तो सांगतो की नाही, तो माणूस तुझ्याविषयी असा असा बोलत होता, एवढा ऐकल्याबरोबर लगेच तो बिघडतो. मग शेजारी बोलतात आता चांगला होता, लगेच कसा बिघडला? ऐकून बिघडला, ऐकून बिघडला. बरं, ऐकून माणूस बिघडतो याच्यावर आमचा विश्वास आहे ना. मग संत म्हणतात याच्यावरही विश्वास ठेवा, ऐकूनच मनुष्य घडतोय. याच्यावरही विश्वास ठेवा, ऐकूनच मनुष्य घडतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य सख्य, आत्मनिवेदन, त्या ठिकाणी 3 प्रकार महत्वाचे सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजे श्रवण, दुसरं म्हणजे मनन आणि कर्म आचरण. बरं का, आम्ही ऐकून थांबता कामा नाही. ऐकला आणि तसाच बसला, निष्क्रियता म्हणतात त्याला, बरोबर आहे की नाही. ऐकला आणि तसाच बसला, क्रिया काहीच नाही. मनन केलं पाहिजे. आजच्या या महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रवचन आम्ही श्रवण केलं. महादेवाच्या कृपेने आम्हाला काय श्रवणाला मिळालं? बरं, मनन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे.
त्यासाठी संत एक उदाहरण आम्हाला देत आहेत बरं का. काय माहिती आहे का, ज्या वेळेला एखादा गुराखी, तो गुरं चारणारा जो असतो की नाही, तो जेव्हा गुरं जंगलामध्ये घेऊन जातोय ना चारायला, माळ राणामध्ये घेऊन जातोय ना चारायला, त्यावेळेला त्या गुरांना माहितीये आम्हाला हा फक्त 2 तासच माळ रानावर ठेवणार आहे. किती वेळ मिळणार आहे चरायला? 2 तास. पोट किती मोठं आहे गुरांचं? एवढं मोठं. आणि मग ते काय करतात माहितीये का, फक्त चारा घे 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 करतात. चारा घे 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 करतात नुसता, आणि घरी आले की निवांत रवंत करत बसतात. त्याला मनन म्हणतात ना बाबा, बरोबर की नाही? आम्ही जे श्रवण करतोय ना, इथे काय करायचंय, आम्हाला ऐकून ऐकून घ्यायचं आहे, ऐकून ऐकून घ्यायचं आहे. ऐकल्यानंतर आम्हाला पुढचा वेळ निवांतच आहे ना. जर ऐकलं तर पुढचा वेळ आम्हाला निवांतच आहे. मग निवांतपणे आम्ही काय करायचंय, रवंथ करायचंय, मनन करायचंय. काय ऐकलं, त्याचे परिणाम काय, दुष्परिणाम काय, कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे. महादेवाची आराधना जर करायची, महादेवाची साधना तपश्चर्या जर करायची, तर कशासाठी करायची, का करायची, कशा पद्धतीने करायची आहे बरं का. आम्हाला फक्त एवढं माहितीये, महादेवाला बिल्वपत्र आवडतंय, पण ओरबडून घेणं पण पाप आहे. काय समजतंय का? काही तर डायरेक्ट फांद्याच्या फांद्या धर मोड नाही का. आजच्या दिवसाला त्या बिल्व वृक्षाचं जरी तुम्ही पूजन केलं ना, ज्या ठिकाणी शिवालय नसेल अशा ठिकाणी बिल्व वृक्षाचं जरी पूजन केलं आणि 7 प्रदक्षिणा त्याला पूर्ण केल्या, सगळं तीर्थांचं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असते. प्रत्यक्ष महादेवाची साधना, आराधना, पूजा केल्याचं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतंय बरं का. मग ती प्रार्थना करता आली पाहिजे, हात जोडून विनंती करता आली पाहिजे बरं का. देवाला सांगता आलं पाहिजे, त्या वृक्षाला सांगता आलं पाहिजे. ते सगळं शिवपुराणामध्ये, शिव महापुराणामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे ते बरं का. काय महात्म्य आहे ते सगळं वर्णन केलेलं आहे बरं का. आणि म्हणून मग मनन केलं, ऐकलं, मनन केलं, आम्ही काय करायचंय काय नाही करायचं हे मनन केलं की मग कर्माचरणात आणलं पाहिजे. कर्माचरणाला महत्व आहे. क्रिया नसेल तर मग क्रियेविना सर्व व्यर्थ आहे. फक्त ज्ञान जर असेल नुसतं, पोपटपंची त्याला म्हणतात ना, पोपटपंची म्हणतात त्याला. क्रिया पाहिजे, तशी क्रिया पाहिजे बरं का. ते साधूकडे ज्या वेळेला तो पोपट होता की नाही, त्यावेळेला त्या पोपटाला ते साधू प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करायचे, प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करायचे. बघ बाबा, कुठे असा गुंतून राहू नको, अडकून राहू नको. कुठे जर अडकलास, गुंतलास तर एखाद्या वेळी पारधी येईल, तुझ्यावर जाळं टाकील आणि तुला जाळ्यामध्ये पकडील. पण ऐक ना दादा, जर पारध्याच्या जाळ्यामध्ये तू सापडलास ना बरं का, शिव महापुराण किंवा शिवपुराण आम्हाला काय शिकवतंय, ऐका, मनन करा आणि कर्माचरण करा, कर्माचरण करा. इकडे त्याचप्रमाणे साधू त्याला उपदेश करतायत, एकाच ठिकाणी कुठे गुंतून राहू नको. ऐक, जर गुंतून राहशील तर पारधी येईल, अंगावर जाळं टाकेल आणि पारध्याच्या जाळ्यामध्ये जर अडकलास तर तिथे मी सुद्धा तुला सोडवू शकत नाही. ऐकता ऐकता त्याने मननही केलं बाबा, पाठ झालं, त्याच्या पाठ झालं, बोलायला लागला तो. काय, एकाच जागी कुठे गुंतून राहू नकोस. एकाच जागी जर कुठे गुंतून राहशील तर पारधी येईल, पारधी जाळा टाकेल आणि पारध्याच्या जाळ्यामध्ये जर अडकलास तर मी सुद्धा तुला सोडवू शकत नाही. कोण बोलतो? पोपट. पाठ झालं त्याच्या. आता साधूला वाटलं की याला आता स्वतंत्र करायला हरकत नाही, याला सोडून द्यायला हरकत नाही, कारण हा आता कधीच कोणाच्या जाळ्यात सापडणार नाही. पाठ झालंय ना त्याच्या, पाठांतर झालंय. पाठांतर असलेले बरेच आम्हाला पाहायला मिळतात बरं का. पण देवामध्ये, विचारांमध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप अंतर आपल्याला पाहायला मिळत आहे, खूप अंतर पाहायला मिळत आहे.
धर्मकार्य करत असताना स्वार्थ बाजूला ठेवा. धर्मकार्य करत असताना मलाच मिळालं पाहिजे, मग ते काही असो, मोठेपणापासून सर्वच, मानापानापासून सर्वच गोष्टी.